आज जी शांतता कमिटीची मीटिंग इथे आयोजित केलेली आहे, तर सर्वांनाच माहिती आहे की दरवर्षीप्रमाणे आपल्या आगामी जे सण येणार आहेत त्याच्यामध्ये गणेशोत्सव आहे, ईद ए मिलाद आहे किंवा आपला दुर्गा महोत्सव असेल, तर हे सगळे सण जे येणार आहेत ते अगदी शांततेच्या वातावरणामध्ये पार पडावेत यासाठी आपण दरवर्षीप्रमाणे इथे मीटिंगचं आयोजन केलेलं आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे की हा जो गणेशोत्सव असतो हा अतिशय उत्साहाच्या आणि पावित्र्याच्या वातावरणामध्ये आपण पार पाडत असतो. सगळे फार उत्साहाच्या वातावरणामध्ये असतात. अगदी मोठ्या माणसांपासून लहान मुलांपर्यंत सगळ्यांमध्ये एक वेगळा प्रसन्नता वातावरणामध्ये असते. आणि हा 10 दिवसांचा जो कालावधी आहे तर त्यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार इथे घडू नये यासाठी इथे सगळ्याच मंडळाचे अध्यक्ष सदस्य जे कोणी उपस्थित आहेत तर आपल्या मार्फत जे काही देखावे केले जातात किंवा जे काही तुम्ही कार्यक्रम घेतात तर ते समाज उपयोगी असावे. जे देखावे करतात त्यातून चांगला संदेश लोकांपर्यंत जावा, चांगले समाज उपयोगी देखावे असावे. त्यानंतर तुम्ही जे कार्यक्रम तिथे अरेंज करता तर ते मुलांना किंवा लोकांना प्रेरणादायी करावे असे कार्यक्रम तिथे घ्यावे. कुठल्याही प्रकारची गाडी जेव्हा तुम्ही वाजवला तर ती सुद्धा आक्षेपार्ह नसून केवळ चांगल्या पद्धतीनेच तिचा जे काही आहे तर ते तुम्हाला हे करायचे वाजवायचे आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे की प्रशासन सुद्धा यासाठी पूर्णपणे सज्ज असतं. आमचे PI साहेब आहेत, त्यांनी आपल्याला सगळ्या सूचना सांगितल्या आहेत की आपल्याला या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये कशाचं पालन करायचंय, काय करायचंय, कशा पद्धतीने आपल्याला मॅनेज करायचं आहे, त्या गोष्टींची अंमलबजावणी करायची आहे. तर त्याचा आपल्याला काटेकोरपणे अंमलबजावणी करावीच लागणार आहे. कारण याची सगळी तयारी करत असताना प्रशासनामार्फत जो तुमचा काही मार्ग असेल, तुमचा विसर्जनाचा मार्ग असू द्या किंवा तुमचं जे विसर्जनाचं स्थळ असू द्या त्या ठिकाणची सगळी जबाबदारी किंवा तिथली जी सुरक्षा आहे तर याची सुद्धा आम्ही तयारी पूर्णपणे करणारच आहोत. परंतु आपल्या मार्फत त्यामध्ये कुठलीही बाधा येता कामा नये. कारण जर तुम्ही प्रशासनामार्फत दिलेल्या सगळ्या सूचनांचं व्यवस्थितपणे पालन कराल तर नक्कीच यामध्ये कुठल्याही पद्धतीचं विघ्न येणार नाही किंवा कुठलेही गाळपण आपल्या या 10 दिवसाच्या कालावधी किंवा नंतरच्या सणांमध्ये सुद्धा लागणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी आताच आपण इथं मीटिंगचं आयोजन त्याच्यासाठी केलेलं आहे की आपल्या जर काही सूचना असतील तर त्या देखील सांगाव्या आणि प्रशासनामार्फत ज्या आपल्याला आम्हाला जे काही गोष्टी करायच्या आहेत किंवा त्याची अंमलबजावणी करायची आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवावी. म्हणजे एक समन्वयाच्या वातावरणाने हे सण साजरे केले जावेत हाच उद्देश आहे. त्यामुळे येणारे सगळे आगामी जे सण आहेत तर ते कुठल्याही कायदा व्यवस्थेला बाधा न पोहोचता अगदी चांगल्या पद्धतीने शांततेच्या वातावरणात हे साजरे केले जातील एवढीच मी आपल्या मार्फत अपेक्षा व्यक्त करते. आणि सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवते.